नमस्कार मंडळी, माय रॉयल निलेश व्हाईट्स चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा व्लॉग बनवत आहे मी. आम्ही तयार होऊन थोड्याच वेळात बाहेर जाणार आहे. कुठं जाणार आहे, काय कशासाठी, तुम्हाला थोड्या वेळेत दिसेल. आता आम्ही तयार होऊन निघालेलो आहे गावात. तुम्हाला दाखवतो आता कुठं कुठं जाणार आहे. ही तयार झालेला आहे काय, ही परी, अक्षरा आणि ही यूट्यूब सगळ्यात मोठं फॅन. आता आम्ही निघालेलो आहे गावात. आता कसं आहे, पहिलाच व्लॉग असल्यामुळं काय चुकलं वाकलं तर समजून घ्या आणि लाईक करा. चला आता आपण निघालेलो आहे बाईकवर बसून आणि जाणार आहे. आपलं एक छोटंसं काम आहे ते करण्यासाठी. बघत राहा रॉयल निलेश व्हाईट्स आपला यूट्यूब चॅनल, आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करायला कोणी विसरू नका. फक्त सबस्क्राईब करायचं नाही तर तिथं बेल आयकॉन आहे तो दाबायला विसरू नका. चला आता आम्ही आलेलो आहे चहा पिण्यासाठी. इथं ह्यांना चहा प्यायला आणलेला आहे. चहा पिण्यासाठी आलेलो आहे दुनियादारी मध्ये. शेवटी आम्ही पोचलेलो आहे जिथं यायचं होतं तिथं. तर पोस्टात आलेलो आहे. आमचं पोस्टात थोडंसं काम होतं त्यासाठी. काम झालेलं आहे का, आम्ही घरी निघालो. करा टाटा टाटा करा. ये बघा आत्ताच पोचलोय आम्ही घरी. हो का, आहे का, सगळेजण घरी आलोय आम्ही आत्ता नुकतंच पोचलोय. ह्या कडक उन्हात आता थंडगार असं काहीतरी घशाला मिळावं. आता जेवण माझं होत आलंय, जेवण झालंय. थंडगार काहीतरी प्यावं, घशाला जरा गार लागावं म्हणून स्लाइस माझाच आणायचा होता, माझा मिळाला नाही, त्यामुळे स्लाइस मिळाले. स्लाइस आणले आणि आता ग्लासात वतलेला आहे, पिणार आहे. स्लाइस आहे एकदम थंड, म्हणजे बास. आता कसं वाटतंय पिऊन ते बघतो आणि तुम्हाला पण सांगतो. छान आहे, थोडा आंबट पण लागतो स्लाइस. ओरिजिनल आंब्याचा ज्यूस ही ओरिजिनलच असतो. हे कसं आहे, आता अडचणीला पिण्यासाठी वापरायचं काहीतरी, नाहीतर ओरिजिनल आंब्याचा रस काढून तो फ्रीजमध्ये ठेवायचा आणि थंड करून प्यायचा. एकदम मस्त लागतो. ही स्लाइस किंवा माझा हे काय ओरिजिनल आंब्याच्या रसापासून बनवलेलं नाही, पाणी नुसतं. त्यामुळं ओरिजिनल आंब्याचा रस. सगळे स्लाइस पीत बसलेलो आहे. बघा आता ही परी पिती स्लाइस, आणि तसंच ही माझी छोटी मुलगी स्लाइस पेती आहे. ठीक आहे, तिला पाजणारच नव्हतो ही ओरिजिनल आंब्याचा रस नसल्यामुळं, पण तरी पण तसंच आता पाजलाय, मागती म्हणून ऐकत नाही. अक्षरा कसा वाटतो, भारी आहे का? छान आहे का? झोपीतनं उठली त्यामुळे ते आता मूडमध्ये नाही. आजच्या ब्लॉगचा एंड झालेला आहे आणि संपूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल
मनापासून आपल्या सर्वांचे धन्यवाद.